बघा ही जी चपाती आहे ह्याला मी कसलंच तेल लावलेलं नाही, एक ठिपका सुद्धा तेल लावलेलं नाही. आपण पीठ मळताना सुद्धा एक थेंबही मी तेल लावलेलं नाही आणि चपातीला पण एकही ठिपका तेल लावलेलं नाही, तरी पण कशी फुगलेली चपाती आहे बघा, तुम्हीच पाहत आहात. तर अशी लुसलुसीत चपाती, 8 पदरी चपाती तेल न लावता, मळताना सुद्धा पिठाला तेल लावायचं नाही आणि चपातीलाही तेल लावायचं नाही. तर ही मी सिक्रेट पद्धत तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे कारण मी स्किप केलेलं नाही, कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट, छोटी ना छोटी गोष्ट कळायला पाहिजे, तरच ती पोळी अशी फुगणार आहे, 8 पदरी होणार आहे, असे लेअर होणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूयात आपण. सुरुवातीला मी पीठ चाळून घेत आहे. जे नॉर्मल चाळणी असते पीठ गाळायची, पीठ चाळायची, तर त्या चाळणीनं चाळून घ्यायचे आणि आपल्याला तोपर्यंत चाळून घ्यायचे जोपर्यंत थोडं पीठ त्याच्यात राहणार नाही. पूर्ण काटोकाट चाळून घ्यायचं नाही. बघा एवढं पीठ मी ठेवलेलं आहे चाळणीमध्ये, तर एवढंच चाळून घ्यायचे. जर तुम्ही आणखी चाळलात ना तर जाडसर त्या पिठामध्ये पडतं, त्यामुळं एवढंच आपल्याला चाळून घ्यायचं आहे. दाखवण्यात आलं नाही माझं मीठ टाकलेलं, तुम्ही मीठ टाकून घ्या. त्यानंतर बघा यामध्ये मी पाणी घालत आहे. पाणी नॉर्मलच आहे, गरम करून घ्यायचं नाही आणि तेल तर अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला. हे बघा थोडं थोडं, अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. बघा हे बघा असं गच्च करायचं, जसं आपण मुठी बांधतो तसं फिरवायचं आणि गच्च करायचं. हे बघा असं व्यवस्थित सगळीकडून थोडं थोडं पाणी टाकून असं करून घ्यायचं. व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आपल्याला. बघा मी पाणीच टाकत आहे. व्यवस्थित पीठ मळून घ्या, जेणेकरून आपली चपाती फुगली पाहिजे, 8 लेअर पडल्या पाहिजेत. शेवटपर्यंत बघा, काहीही स्किप करू नका. मी पण मोठा व्हिडिओ बनवलेला आहे कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. बघा कसं पीठ मळून घेत आहे मी. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे, जेणेकरून आपली पोळी फुगली पाहिजे आणि व्यवस्थित लुसलुसीत झाली पाहिजे. पोळी अगदी कापसासारखी होती, लुसलुसीत होती. आणि जर तुम्हाला क्रंची करायची असेल पोळी तर तुम्ही जास्त वेळ भाजू शकता. बघा मी कसं घेत आहे. आणखी मी थोडंसं पाणी घेऊन व्यवस्थित मळून घेत आहे. बघा अशा पद्धतीनं मळून घ्यायचं. बघा हे बघा मी कसं करत आहे प्रेस पिठाला. अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीनं मळून घ्यायचं. मी स्किप करत नाही बघा, कारण मी जोपर्यंत पीठ मळलेलं आहे तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. बघा मी पाणी टाकत आहे. पाणी टाकून व्यवस्थित असं प्रेस करून मळून घेत आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप सगळं समजलं पाहिजे. आणि जशी माझी पोळी फुगलेली आहे तशीच तुमची पण पोळी फुगून जाईल. तर नक्कीच तुम्ही करून पहा. जसं मी करत आहे सेम अशाच पद्धतीनं करून पहा. केल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा किती वेळ मी करत आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला असंच जास्त वेळ, कमीत कमी 10 मिनिट तरी तुम्हाला हे अशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे. बघा जास्त वेळ वाटत असेल तुम्हाला, मी स्किप केलं नाही त्यामुळं, कारण एक सिक्रेट पद्धत आहे ज्यामुळं आपली पोळी फुगणार आहे. आणि मेन म्हणजे तव्याला आपण तेल लावतो सुरुवातीला, बरोबर, तर ते सुद्धा आपण तेल लावणार नाहीत. तव्याला तेल लावल्याच्या नंतर आपण पोळी टाकतो कारण ती तव्याला चिटकत नाही. पण आपण एक सिक्रेट ट्रिक करणार आहोत ज्यामुळे ती तव्याला चिटकणार नाही. बघा आपलं रेडी झालेलं आहे पीठ मळून. त्यानंतर काय करायचे, असे छोटे छोटे होल पाडायचे आहेत. हे बघा जसं मी पाडत आहे त्याप्रमाणे असे छोटे छोटे होल पाडायचे आणि त्यामध्ये बघा जास्त पण नाही कमी पण नाही, जेवढं मी टाकत आहे तेवढंच पाणी असं टाकायचं. बघा असं. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिट ते 15 मिनिट असं ठेवायचं आहे आपल्याला. बरोबर 15 मिनिटं झालेले आहेत. त्यानंतर मी काढलेलं आहे आणि बघा हात लावताच तुम्हाला समजेल की आधीपेक्षा आपलं पीठ अगदी मऊ कापसासारखं झालेलं आहे आणि एकदम स्पंजी झालेलं आहे. बघा हे बघा असं. तर परत एकदा जसं आपण आधी मळलो होतो त्या पद्धतीनंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही,
फक्त 5 मिनिट मळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा खूप छान आपलं पीठ झालेलं आहे, अगदी कापसासारखं झालेलं आहे, स्पंजी झालेलं आहे. चला तर सुरू करूयात चपातीला. आणि ती सिक्रेट टिप म्हणजे हे बघा, तवा मी चालू केलेला नाही गॅस. त्यानंतर मी याच्यात पाणी घेत आहे, फक्त आणि फक्त पाणी घेत आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे मीठ. हे बघा, मीठ टाकून त्याला थोडं विरघळू द्या. आणि त्यानंतर एक कपडा भिजवून घ्या आणि तव्यावरती व्यवस्थित पुसून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून आपण जेव्हा चपाती तव्यावर टाकतो तर त्याआधी आपण नेहमीच तेल टाकत असतो. हे बघा, बंदच आहे, चालू नाही आहे. त्यानंतर ना आपल्याला हे पूर्ण जे भिजवून घेतलेला कपडा आहे ते असा थोडा पिळून घ्यायचा. बघा, असा मी दाखवते तुम्हाला. हे बघा, असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित तव्यावरती सगळीकडून पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून ती जी चपाती आहे ती तव्याला चिटकणार नाही. तर बघा, चपाती करायला आपण सुरू करत आहोत. ही पण प्रोसिजर मी स्किप केलेली नाही, कारण चपाती स्टेप बाय स्टेप कशी करायची तुम्हाला पूर्ण समजली पाहिजे, त्यामुळं मी काहीही स्किप केलेलं नाही आहे. बघा, पीठ घेतलेलं आहे, जेवढं तुम्ही पीठ घेता तेवढंच पीठ घेतलेलं आहे. बघा, मी पण पीठ घ्या. त्यानंतर खाली आपल्याला कोरडं पीठ टाकायचं आहे, वरती पण कोरडं पीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित लाटून घ्या. बघा, जसं मी करत आहे त्या पद्धतीनं. बघा, व्यवस्थित लाटून घ्या. फिरत नसेल काय हरकत नाही, खाली कोरडं पीठ टाका, परत फिरवून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढी ही चपाती मोठी लाटता येईल, म्हणजे जेवढी मोठी करता येईल तेवढी मोठी करायची आहे आपल्याला. म्हणजे पतली झाली तरी हरकत नाही, पण राऊंड आपल्याला मोठा करायचा आहे. बघा, जेवढाही मोठा होईल तेवढा मोठा. बघा, जसं मी करत आहे तसं करायचं तुम्हाला, त्यामुळंच मी स्किप केलेलं नाही. जर तुम्हाला खरंच 8 लेयरची पोळी आणि फुगलेली, ते पण तेल न लावता पाहिजे असेल तर पहा. बघा, ही पूर्ण मोठी जेवढी झाली तेवढी मी लाटलेली आहे. पतली झाली हरकत नाही, पण जास्त मोठी लाटायची आहे. त्यानंतर आपल्याला यावरती पीठ टाकायचं आहे. गॅस मी चालू करून घेतलेला आहे आणि कमी आचेवर ठेवलेला आहे, पूर्ण कमी आचेवर ठेवलेला आहे. बघा, पीठ टाकले, याला फोल्ड करत आहे मी. सम प्रमाणात फोल्ड करायचे, दोन्हीही जे फोल्ड केलेले आहेत ते सेम प्रमाणात झाले पाहिजेत, या दिशेने त्या दिशेने पण. बघा, त्यानंतर याच्यावर पण आपल्याला पीठ टाकायचं आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. त्यानंतर या साईडने फोल्ड करायचे, परत यावरती आपल्याला कोरडं पीठ टाकायचं आहे, परत या साईडने फोल्ड करायचे. बघा, फोल्ड करून तयार आहे. आता ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लाटणं पण दाखवत आहे मी. बघा, आपल्याला याचे सुरुवातीला फक्त कट लाटून घ्यायचे आहेत. लक्ष द्या, मी फक्त कट लाटून घेत आहे त्याचे. बघा, पूर्ण कट, पूर्ण फिरू कट लाटून घेत आहे. सुरुवातीला पूर्ण कट लाटून घ्या. जसं जसं तुम्ही लाटत आहात तसं तसं ती चपाती मोठी मोठी होत जाईल. बघा, जर चिटकत असेल खालच्या साईडने पीठ टाकून घ्या, वरच्या साईडने पीठ टाकून घ्या. आणि जर आणखी चिटकत असेल तर खालच्या साईडने पीठ टाका, वर एक कपडा ठेवा, जसं पुरणपोळीला आपण करतो तसं. खाली थोडंसं पीठ टाकायचं पोळीपाटावर, कपडा ठेवायचा, परत आपण जी चपाती लाटत आहोत ते ठेवायची आणि जसं मी करून दाखवत आहोत त्या पद्धतीनं लाटायचं. तर मी खाली कपडा घेतलेला नाही. बघा, कट आपण लाटून घेतलेले आहोत आणि मध्यभागी सुद्धा थोडं थोडं लाटून घ्यायचं शेवटी. हे बघा, मध्यभागी लाटून घेत आहे मी. तर पतली पण केलेली आहे मी, असं नाही की जाडसर आहे. बघा बघा, याचे कट किती पतले आहेत. मध्यभागात जास्त लाटलेलं नाही, शेवटी शेवटी लाटलेलं आहे मी थोडं थोडं. तर बघा, कमी आचेवरच आहे, कमीच आहे गॅस. त्यानंतर सरळ मी त्याच्यावर चपाती टाकलेली आहे, कसलंच तेल वापरलेलं नाही.
आणि जे आपण तेल लावलेलं नाही त्यामुळं पांढरी पांढरी चपाती दिसते ही, तर त्यावरचं ना थोडंसं झाडून घ्यायचं, जसं मी हाताने असे पीठ काढलेलं आहे तसं. त्यानंतर लगेचच आपल्याला ही कवळी असतानाच पोळी उलटून घ्यायची आहे. बघा, हे बघा अशी. गॅस कमीच ठेवायचा आहे. टाकल्याच्या नंतर लगेचच आपल्याला ती पोळी अगदी थोड्या वेळाने उलटून घेतलेली आहे. बघा अशी फिरवत राहायचं. हे बघा असं फिरवत राहायचं. आणखी गॅस मी कमीच ठेवलेला आहे. हे बघा अशी फिरवत राहा. हे बघा गॅस कमीच आहे माझा. थोडासा वेळ लागेल तुम्हाला पाहण्यासाठी व्हिडिओ, पण तुम्हाला समजावं लागेल ना, त्यामुळे मी पूर्णपणे दाखवत आहे. बघा एकसारखं फिरवत राहा. जसं मी दाखवत आहे तसं बघा खालच्या साईडने अशी झालेली आहे. त्यानंतर गॅस मी फुल केलेला आहे बघा. आणि त्यानंतर गॅस फुल केल्याच्या नंतर आपण पोळीला पलटवलो आहोत. हे बघा, तर इथंच तुमची पोळी फुगायला सुरू झालेली आहे बघा. आणि ज्या दिशेने फुगत आहे त्या दिशेने थोडं थोडं प्रेस करायचं. बघा एकही थेंब तेल न लावता ही पोळी लुसलुसीत कापसासारखी फुगलेली आणि 8 लेअरची झालेली आहे. बघा शेवटपर्यंत दाखवते तुम्हाला. या साईडने पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्या. बघा ज्या साईडने वाफ जात आहे त्या साईडने थोडं, हे बघा मी असं प्रेस करत आहे जेणेकरून आपली पोळी फुगली पाहिजे, वाफ बाहेर गेली नाही पाहिजे. हे बघा, आहा किती सुंदर पोळी फुगलेली आहे बघा. असं वाटतही नाही कोणाला की तुम्ही तेल लावले नसाल. हे बघा, तुम्हाला जर ही पोळी आणखी क्रिस्पी पाहिजे असेल, मऊ पाहिजे नसेल, तर जास्त वेळ तुम्ही भाजू शकता. तशी ही आपल्याला पोळी रेडी झालेली आहे भाजून, पण मला थोडी क्रिस्पी आवडते त्यामुळे मी थोडी जास्त भाजत आहे. कोणालाही कळणार नाही की तुम्ही तेलाचा वापर केलेला नाही. अगदी मऊ, अगदी लुसलुसीत, फुगून टम पोळी 8 लेअरची. तुम्हाला लेअर पण मी दाखवते बघा. पोळी म्हणा किंवा चपाती म्हणा. बघा मी थोडं क्रिस्पी करत आहे, तर तुम्ही लगेच काढू शकतात. बघा ही पूर्ण भाजली गेलेली आहे. त्यानंतर लगेच मी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता लेअर दाखवत आहे बघा. खूप गरम आहे त्यामुळं असे थोडे पोळत आहे, त्याची वाफ बाहेर जात आहे बघा. हे बघा लेअर. किती छान आपली पोळीची लेअर पडलीत बघा. तेल जर लावले असते ना तर व्यवस्थित तुम्हाला दिसले असते लेअर, पण आपण इथं तेल लावलेलं नाहीत. तर तुम्ही जेव्हा करसाल ना तर तुम्हाला लगेचच कळेल किती छान लेअर झालेत बघा. हे बघा, हे बघा अगदी 8 लेअर होतात याचे. तुम्ही केल्याच्या नंतर मोजून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा पोळी कशी झाली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ असणार आहेत. माझे अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी, युनिक आणि नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, कारण शेवटपर्यंत काहीतरी टिप्स व्यवस्थित असतात. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, छान खा, मजेत राहा. थँक्यू.